हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे विजया आहिरे. तर माझी आजचा जो व्हिडिओ आहे तो मालवण स्पेशल व्हिडिओ आहे. तर मी मालवणमध्ये गेलेली होती फिरायला, म्हणजेच कोकणमध्ये. तर तुम्ही मालवणपर्यंत कसं पोहोचणार याच्यासाठीचाही व्हिडिओ आहे आणि माझे जे एक्सपिरियन्स आहेत तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मालवणला जाण्यासाठी तुम्हाला ठाणे स्टेशनवरून करमाळी विंटर स्पेशल ट्रेन घ्यायची आहे. तर ती साधारणतः 1:30 वाजता आहे. तर मी 1:30 वाजेलाच निघाले होते, रात्रीचं ट्रॅव्हल करणार होते. तर रात्री 1:30 वाजेची ट्रेन आहे आणि 1:30 वाजता तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसता तर ती तुम्हाला सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत, कधी-कधी थोडीशी लेट होऊ शकते. तर 9:30-10 वाजता ते तुम्हाला कुडाळ स्टेशनला पोहोचवते. कुडाळ स्टेशनला उतरायचं आहे तुम्हाला आणि कुडाळ स्टेशनवरून उतरल्यानंतर तुम्हाला लगेचच समोरच्या साईडला रिक्षा मिळून जातात आणि रिक्षावरून तुम्हाला साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर किंवा 10 मिनिटात तुम्हाला लगेचच कुडाळ बस स्टॉप जो आहे तिथे तुम्हाला पोहोचवलं जातं आणि कुडाळ बस स्टॉपवरून तुम्हाला जायचं आहे मालवणसाठी. बसेस असतात. हे कुडाळ बस स्टॉपवरून तुम्ही बसले की तिथे मालवणसाठी जाणाऱ्या बसेस असतात. तर तुम्ही लोकल्सला पण तिथे विचारू शकतात की मालवणसाठी बस कुठून म्हणजे किती वाजेला येतं वगैरे, याचं सगळं शेड्यूल विचारा. मालवण बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला मालवणच्या बस स्टॉपपर्यंत ही बस सोडते. मालवणमध्ये उतरल्यानंतर आता मी पुढची माझी जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर मी मालवणमध्ये गेल्यानंतर जे आहे तर पहिले होमस्टे घेतलेला होता. अगदी चीप रेटमध्ये तुम्हाला होमस्टे मिळून जातात. होमस्टेमधून फ्रेश वगैरे झाली, अंघोळ वगैरे छान केली, फ्रेश झाली आणि जेवण केलं. पोट भरून जेवण करा आणि मग बाहेर पडा. कारण की एकदा बाहेर पडल्यानंतर दिवसभर इतकं असतं ना फिरायला, की नंतर जेवायला पण वेळ नाही मिळणार. तर मी आता चाललेली होती सिंधुदुर्ग किल्ला बघायला, ते जे माझं फर्स्ट डेस्टिनेशन आहे. आणि इकडे तुम्हाला रेंटेड बाईक अवेलेबल आहे. तर तुम्हाला स्कूटी पण इथे रेंटनी मिळून जातात. तर जर तुम्ही स्कूटी बुक केलेली असेल तर शक्यतो ऑनलाईन बुकिंग करा. जेणेकरून काय होतं की ते तुम्हाला वेळेवर तिथे गेल्यानंतर लगेच स्कूटी मिळत नाही रेंटनी. डिपेंड की तुम्ही कुठल्या सीझनमध्ये जाताय. त्याच्यामुळे रेंटनी आधी स्कूटी बुक करा आणि जेव्हा तुम्ही घरातून निघणार आहात त्या दिवशी तेवढं स्कूटीवाले जे तुम्ही रेंटेड स्कूटी घेतली त्यांना रिमाइंडर करून द्या की आम्ही स्कूटी बुक केलेली आहे आणि आम्हाला ह्या तारखेला ती हवी आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात राहतं. माझा असा झाला माझं म्हणजे माझ्यासोबत असं झालं की मी 8 दिवसापूर्वी बुकिंग केलेली होती स्कूटीची आणि नंतर मी डायरेक्टली त्यांना इन्फॉर्म केलंच नाही की मी उद्या निघते तर मला उद्या स्कूटी पाहिजेल आहे आणि तेही विसरून गेले बिकॉज ऑफ मी फोन न केल्यामुळे. आणि मी तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कॉल केला मालवणमध्ये पोहोचल्यावर की काका मी स्कूटी बुक केलेली आहे तर मला ती हवी आहे. आणि मग त्यांनी तर सांगितलं की अरे आम्हाला म्हणजे लक्षात नाही राहिलं, तर आत्ता स्कूटीज अवेलेबल नाही आहेत. पण मग त्यांनी त्यांच्या 4 व्हीलरनी आम्हाला त्या फोर्टच्या बाहेरच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचून दिलं आणि सायंकाळी आम्हाला स्कूटी पण मिळाली. तर त्याच्यानंतर मी इथेपर्यंत पोहोचले, जे की सिंधुदुर्ग किल्ला जर तुम्हाला बघायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला बोटनी जावं लागतं. कारण की सिंधुदुर्ग हा पाण्यात बांधलेला किल्ला आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर त्याच्यामुळे बोटने जावं लागतं. तर मग बोट अजून भरत होत्या, गर्दी खूप होती. मी ॲक्च्युली 31 डिसेंबरच्या ह्याच्यात गेलेली, त्याच्यामुळे काय झालेलं की क्राऊड खूप होती. 2-3 दिवस लागोपाठ सुट्ट्या होत्या आणि क्राऊड खूप झालेलं होतं. त्याच्यामुळे मग बोट वगैरेला थोडंसं वेटिंगला हे होतं. तर इथे ₹100 तिकीट आहे तुम्हाला बोटसाठी पर पर्सन आणि तुम्हाला असं छान बोटमध्ये बसायला मिळणार आहे. बोटमध्ये बसले की मग तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला हार्डली 5 ते 10 मिनिटात तुम्हाला तो किल्ल्यापर्यंत पोहोचवलं जातं. आणि बोटमध्ये बसल्यानंतर बघा सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय. पूर्ण पाणी आहे, चारही बाजूनी समुद्रात पाणी, समुद्राचं पाणी आणि त्याच्यामध्ये बांधलेला हा अतिशय छान असा सिंधुदुर्ग फोर्ट, जो की महाराजांचा सगळ्यात म्हणजे चांगला आणि भव्य दिव्य किल्ला असा म्हणून हे होतो. तर सिंधुदुर्गचा जो इतिहास आहे तोही मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे ह्या व्हिडिओमध्ये, तोही तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वाटते की किल्ला तुम्ही बघायला पाहिजे एकदा तरी. तुम्हाला इथे आल्यानंतर जे ना कोणीही सांगेल की अरे वारे बीच बघा, मालवणला जा, कोकणात जा, हे बघा ते बघा. पण सिंधुदुर्ग किल्ला आणि त्याचा इतिहास आणि त्याच्यामध्ये असलेल्या महाराजांच्या खूप साऱ्या मेमरीज, हे खरंच खूप चांगलं ठिकाण आहे. गडकिल्ले बघायलाच पाहिजेत. तो आपला इतिहास आहे तर तो आपणच जपला पाहिजे. तर आतमध्ये एंटर केल्यानंतर आहे ना तुम्हाला असं छान मोठं भव्य दिव्य असं छान एकदम भव्य असा मोठा बुलंद असा दरवाजा दिसतो आणि महाराजांच्या ह्या किल्ल्याबद्दलचे जे काही फोटोज वगैरे आहेत, काही इन्फॉर्मेशन आहे आणि नकाशा आहे, जो इथे मॅप आहे तो तुम्हाला इथे मिळतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला पूर्ण किल्ल्याची माहितीही मिळून जाते. तर चला आता सिंधुदुर्गचा थोडासा इतिहास जाणून घेऊया.
तर महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशाजवळ अरबी समुद्रात हा सिंधुदुर्ग किल्ला जो आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला होता आणि त्याचं बांधकाम जे होतं ते 1664 ते 1667 ह्या वर्षादरम्यान हे बांधकाम करण्यात आलेलं होतं. आणि ह्या किल्ल्याचा जो परिसर आहे म्हणजे जे की आपण म्हणतो ना की किती मोठा असेल किंवा किती वेळ लागेल, तर जवळपास हे 48 एकरात पसरलेला आहे आणि 2 मैल तटबंदी आहे, 30 फुटाचा उंच आहे आणि 12 फूट जाडीच्या भिंती आहेत आणि गुप्त मुख्य दरवाजांसह किल्ल्याची रचना करण्यात आलेली आहे. तर साधारणतः 2 तास लागतात तुम्हाला हा पूर्ण सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. तर जे बोटवाले आहेत ना, ते तुम्हाला सोडून देतात आणि सांगतात की 1-2 तासांनी आम्ही इकडे येणार आहोत, तर इथे येऊन थांबा म्हणून. जरीही तुम्ही ज्या बोटनी आलात, त्या बोटमध्ये जरी तुम्ही म्हणजे ती बोट जरी भरली आणि निघून गेली, तरी ते दुसरे जे बोटवाले थांबलेले असतात, ते तुम्हाला परत तिकडे दुसऱ्या साईडला सोडतात. त्याच्यानंतर काय झालं, की थोडंसं किल्ला फिरल्यामुळे थोडंसं दमल्यासारखं झालेलं होतं, ऊनही होतं आणि असं वाटलं, की इतका मोठा अथांग समुद्र आपल्या समोर आहे, तर थोडंसं बसून त्याचा आनंदही घेतला पाहिजे. तो आपल्या नजरेत, आपल्या डोळ्यात असं छान सामावून घेतला पाहिजे. तर जे मी तुम्हाला म्हटले, की जे मुख्य असं दरवाजे आहेत बघा, ते जे की छोटे चोर दरवाजे जे म्हणतात किंवा एक भुयारी मार्ग जे आपण म्हणतो ना, ते केलेले होते पहिल्या किल्ल्यांमध्ये. तर ह्या किल्ल्यामध्येही तसाच एक भुयारी मार्ग केलेला होता. म्हणजे जिने वगैरे तसे स्टेअरकेस आहेत, पायऱ्या, तिथून खाली उतरायचं आणि मग या मार्गातून तुम्ही असं खाली आल्यानंतर तुम्हाला इकडे समुद्र वगैरे पूर्ण दिसतो. त्याच्यानंतर इथे खाली किल्ल्यामध्येच ना गोड्या पाण्याच्या विहिरी बांधलेल्या आहेत. तर साखर विहीर आणि अजून 2-3 अशा 3 विहिरी आहेत, ज्यांच्यापैकी मी फक्त एकाचाच व्हिडिओ शूट केला. तर ह्या विहिरीचं वैशिष्ट्य असं ना, की हे एवढा चारही बाजूने समुद्र असल्यावरही या विहिरींमध्ये गोड पाणी असतं, म्हणजे पिण्यासारखं पाणी, की पिण्याच्या लायक जे पाणी होतं किंवा पिण्यासाठी वापरात येणारं जे पाणी होतं, त्या विहिरीमधून हे वापरलं जायचं किल्ल्यामध्ये. खरं तर हे आश्चर्याची गोष्ट आहे, की चारही बाजूंनी समुद्र असतानासुद्धा किल्ल्यामध्ये गोड पाणी कसं येऊ शकतं ना. पण तरीही ह्या विहिरी अजूनही आहेत आणि त्यांच्यात पाणी आहेत आणि अजूनही त्यांचं बांधकाम खूप चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार नाही आहे, ते आहे महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तूंचं संग्रहालय, जी की फक्त तुम्हाला दुर्ग जो किल्ला आहे तिथेच बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे महाराजांचं मंदिर आहे, जे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही शिवाजी महाराजांचं मंदिर नाही आहे. ते मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आतमध्ये बांधलेलं आहे. अतिशय छान असं मंदिर बांधून तिथे महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती केली जाते. सोमवारच्या दिवशी इथून पालखी निघते. महाराजांची पालखी निघाल्यानंतर ती म्हणजे म्हणतात ना, की अगदी सनई चौघड्यांच्या याच्यात ती नेली जाते आणि तेवढ्याच याच्याने मुजरा वगैरे करून महाराजांना परत एकदा मंदिरात आणलं जातं. तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार नाही. त्यामुळे मी म्हणेन, की जे समुद्रकिनारे आहेत ना, ते तुम्हाला कुठेही बघायला मिळून जातील. पण महाराजांचं जे संग्रहालय आहे, जी त्यांची वाघनखे, त्यांची तलवार, त्याच्यानंतर त्यांच्या काळातल्या मुद्रा किंवा आपण जे म्हणतो कॉइन्स, ते सगळं तुम्हाला इथे मिळेल. महाराजांचे फेटे, त्यांच्या तोफ, त्याच्यानंतर प्रत्येक वस्तू म्हणजे अगदी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी वस्तू तुम्हाला या संग्रहालयात बघायला मिळेल. तर नक्की मालवणला जा आणि मालवणला जाऊन ही एक गोष्ट म्हणजे महाराजांचं मंदिर आणि महाराजांचं हे संग्रहालय, वस्तूंचं जे संग्रहालय आहे ना, तर ते नक्की बघा. कारण की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला समुद्रकिनाऱ्या सगळ्या ठिकाणी बघायला मिळतील. पण छत्रपती महाराजांचा इतका म्हणजे डीपली असा छान जो इतिहास आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे समोर बघायला मिळणं, हे फक्त सिंधुदुर्गमध्ये म्हणजेच मालवणमध्येच तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याच्यासाठी म्हणून एकदा व्हिजिट करा मालवणला. तर इथे जे आहेत ना, तुम्हाला महाराजांची जी 365 किल्ले जे महाराजांनी जिंकलेले होते, त्या सगळ्या जे किल्ल्यांचं आहेत ना, ते फोटोज तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे, की तो किल्ला कधी बांधला गेलेला, त्याचे म्हणजे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मिळेल. त्याच्यानंतर तोफा, त्यांच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन, त्यांच्या नावांसकट तुम्हाला ती सगळी बघायला मिळेल. त्याच्यानंतर ते देवघरातले साहित्य, पूजेचे साहित्य, ते ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर बोटमध्ये बसल्यानंतर जय भवानी जय शिवाजी असा एक मोठा
मोठी शिवगर्जना सगळ्या बोटमध्ये बसणाऱ्यांनी केली आणि फायनली आम्ही जे आहे तर सिंधुदुर्गला आणि महाराजांना मानाचा मुजरा करून जे आहे ते परत निघालो होतो. तर माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा, की मालवणबद्दल तुम्हाला जी माहिती हवी होती ती पुरेशी मिळाली की नाही तेही कमेंटमध्ये सांगा. अजून तुम्हाला काही मालवणबद्दल माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये विचारा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.